नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही आज आहोत पवित्र कण्हेरी मठ या ठिकाणी. येथे सध्या खूप भव्य आणि दिव्य कार्यक्रम सुरू आहे. तो कार्यक्रम म्हणजे कारागीर महाकुंभ. या कार्यक्रमाची खास झलक आणि संपूर्ण माहिती आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. कण्हेरी मठ एक आध्यात्मिक व ऐतिहासिक वारसा असलेला ठिकाण आहे. इथे दरवर्षी विविध कार्यक्रम व सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. येथे सध्या देशातील 200हून अधिक पुरस्कार विजेते कारागीर आपली कला सादर करण्यासाठी आलेले आहेत. इथे खूप छान म्हणजे खूप छान पेंटिंग्स वगैरे म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार. खूप छान इथे पेंटिंग, नारळापासून विविध वस्तू, मातीच्या सुंदर कलाकृती, मधुमनी पेंटिंग, झाडाच्या मुळापासून छान कलाकृती, इथे हँडक्राफ्टेड बॅगा, झाडापासून होम डेकोरेट वस्तू, खूप म्हणजे खूपच छान छान वस्तू इथे बघायला मिळतील. कोल्हापुरी चपला. आणि ह्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे इतकं रेखीव काम आहे, इतकं नाजूक काम आहे. हे बांबूच्या झाडापासून बनवलेले आहेत. विविध वस्तू आहेत बघा. आणि कलर काम तर इतकं सुरेख आहे ना, इतकी गर्दी आहे तिथं महाकुंभमध्ये. हे बघा किती छान, म्हणजे असं डोळ्याचे पारणं फिटायसारखे सगळ्याच गोष्टी आहेत. इतकं पेंटिंग तर इतकी सुंदर आहेत ना, बासच म्हणजे. आणि चिनी मातीपासून पण खूप छान छान वस्तू बनवलेल्या आहेत. म्हणजे असं आहे की असं नाही कोणती वस्तू त्या महाकुंभामध्ये नाही अशी नाही. नारळापासून तर आपण विचारसुद्धा करू शकत नाही, इतक्या छान कलाकृती केल्या त्या नारळापासून. आणि प्रत्येक म्हणजे देवाच्या इथं श्रीकृष्णाचे, स्वामी समर्थांचे हँडक्राफ्ट बॅगा बघा, इतक्या सुंदर रेखीव काम आहे ना. असं बघितल्याबरोबर बनारसी सिल्क साड्या तर इतक्या छान आहेत, रेशीम साड्या आहेत. आणखी हे बघा चिनी मातीपासून पण इतक्या छान वस्तू आहेत ना, आपण कधी त्या पाहिलेल्या नाहीत त्या पण वस्तू आहेत. लेडीज ज्वेलरीज वगैरे तर इतक्या छान आहेत, मुलांसाठी छान आहेत. आणि साड्याचं कलेक्शन तर इतकं छान आहे हँडमेड असल्यामुळे. आणि ज्वेलरीचं पण कनेक्शन खूप म्हणजे खूपच छान आहे. इयरिंग्स वगैरे इतकं, आणि जास्त पण असं प्राईज हे नाही, पण रिजनेबल आहे. इतकं पण महाग नाही आणि इतकं पण स्वस्त नाही, आपण अफोर्ड करू शकतो. इतकं लिमिटेड प्राइजेस वगैरे त्यांच्या आहेत. ह्या बघा वस्तू किती सुंदर बनवलेल्या आहेत. प्रत्येक असं कोणता आकार नाही असं नाही. आणि खरंच हँड्स ऑफ त्या कलाकारांना. इतकं छान मोरपीस बघा, हे मोर डेकोरेट किती छान वस्तू केलेल्या आहेत, तुम्ही इमॅजिन करू शकत नाही इतक्या छान छान गोष्टी ना. आणि लहान मुलांना पण खूप शिकण्यासारखे म्हणजे खूप शिकण्यासारखं यातून आहे. की कसं म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू त्यांनी इतक्या छान बनवलेल्या आहेत ना, म्हणजे खूप शिकण्यासारखं आहे. ह्या फक्त जाणं, फिरणं, खाणं हे नाही, पण आपण ऑब्झर्व केलं तर ना, खरंच इतक्या छान कलाकृती आहेत ना, खूपच म्हणजे खूपच छान आहेत. आणि मेन म्हणजे तो स्टाफ इतका चिडचिडा वगैरे नाही. इतके पब्लिक येतात, इतकं म्हणजे पूर्ण त्यांना माहिती विचारतात. त्या म्हणजे एखादी जर वस्तू असेल, त्या वस्तू कशी बनवली, काय बनवली, ह्याची पूर्ण त्यांनी माहिती विचारतात. पण ते इतके पोलाइटली आहेत की इतकं छान शब्दात त्यांनी समजावून सांगतात की कसं काय, म्हणजे ते वस्तू तयार करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी लागल्या. असं नाही की बाबा इतकं पब्लिक येते म्हणून सगळ्यांना कधी सांगत बसायचं, असं त्यांचं खरंच हे नाही आहे. इतकी छान ते कलाकार पण आहेत ना, इतकं म्हणजे पोलाइटली सांगतात सगळ्या गोष्टी. चिडचिड नाही, ओरडणं नाही, काही नाही. इतका छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे ना, खूपच म्हणजे खूपच. खरंच एकदा नक्की जाऊन या. ह्या कार्यक्रमाचा कालावधी म्हणजे 31 मार्च ते 4 एप्रिल हा इतकाच आहे. आणि इथं भरपूर विविध कार्यक्रम ठेवलेले आहे. दिवसभर हे प्रदर्शन आहे, संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहे, खाद्य महोत्सव आहे, संगीत वाद्य पण आहे. इथे साड्यांचं कलेक्शन इतकं एक नंबर. बनारसी साड्या तर एक नंबर आहेत. खूपच खरं थोड्या कॉस्टली आहेत साड्या, त्यामुळे काय इझॅट पाहिजे, म्हणजे ते गोल राऊंड किंवा ते इझे असते पाहिजे. मैडम 200 रुपये तो कर ही सकते हो ना सर, 200 रुपये में कुछ
का स्टॉलच सपला ती कारवानं पळालीत काही नसते दवा आलेलं काय बोलण्यासारखं संध्याकाळी येणार काय नाही घरात नाही अहो पोरी नाही बायकोला आणा नाही बायको मला काल पाठवली आहे आता दंगा करणार सारे नाही ते एक्झिबिशन भरले दिवसाला कितीला याच्यामध्ये 150 की एक जोड़ी। या कार्यक्रमाच्या वैशिष्ट्यामध्ये देशातून 200हून अधिक कलाकार आपली कला सादर करण्यासाठी इथे यात सहभागी झालेले आहेत आणि या कार्यक्रमाचा मेन हेतू म्हणजे नवीन पिढीने काय तर शिकावे व त्या कला स्वतःमध्ये अवगत कराव्या म्हणजेच मेक इन इंडियाला बळ मिळेल व बचत गटातील महिलांसाठी व स्कूल कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी पण हा कार्यक्रम खूपच छान आहे। देशातील बेरोजगार युवतींनी शिकण्यासारखं खूप आहे त्यामुळे एकदा नक्की भेट द्या या महाकुंभमध्ये जाऊन एकदा नक्की भेट देऊन खूप काही पाहण्यासारखं आहे खूप काय बघण्यासारखं आहे खूप काय आत्मसात करून घेण्यासारखं आहे या कार्यक्रम। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि काही त्रुटी वगैरे असतील तर माझ्या कमेंट्समध्ये कमेंट्स करा। तुमचा दिवस चांगला